नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच वर्षी झालेल्या म्हणजे नुकत्याच झालेल्या सोलापूर शहर बॅट्समन पोलीस भरतीच्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अगदी नीट समजावून अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी आतापासून तयारी करताय तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच पाहिजे। व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजली, आमच्याकडून सांगितली गेलेली माहिती जर तुम्हाला समजत असेल तरच व्हिडिओ पुढे पहा आणि व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न, खालावली, मागासली, झेपावली यासारखी क्रियापदे ही कोणत्या प्रकारातील आहेत? आता खालावलीमधील मूळ शब्द कोणता आहे? खाली, मागासलीमध्ये मागे आणि झेपावलीमध्ये झेप। या ठिकाणी पहा, खालावलीमध्ये खाली काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय आहे, मागासलीमध्ये मागे काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि झेपावलीमध्ये झेप काय आहे एक नाम आहे। मग या ठिकाणी पहा, जेव्हा एखादा नवीन शब्द नाम विशेषण क्रियापद यापासून बनतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? साधित शब्द म्हणतो। आणि मित्रांनो, जर ते क्रियापद असेल तर आपण त्याला काय म्हणणार? साधित क्रियापद म्हणणार। म्हणजे या ठिकाणी पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। उदाहरण पाहूया खालावलीवरून। या ठिकाणी काय आहे? खाली हे क्रियाविशेषण अव्यय आहे, त्याच्यापासून खालावली हे काय झालं तर क्रियापद बनलं। मग हे कोणत्या प्रकारचं बनलं तर हे बनलं अव्यय साधित क्रियाविशेषण, अव्यय साधित क्रियापद। म्हणजे काय झालं हे साधित। जर ते नामापासून बनलं तर त्याला काय म्हणणार? नाम साधित म्हणणार। ठीक आहे, अशा प्रकारे आपण जर नवीन शब्द दुसऱ्या शब्दापासून तयार होत असेल तर त्याला काय म्हणतो? साधित शब्द म्हणतो। ठीक आहे। शक क्रियापद म्हणजे काय असतं तर याच्यामधून कार्य करण्याची कर्त्याची क्षमता किंवा शक्यता वर्तवलेली असते, त्याला म्हणायचं शक्य क्रियापद। आणि प्रयोजक क्रियापद कशाला म्हणायचं तर याच्यामध्ये कर्ता क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्याकडून करून घेत असतो तेव्हा त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद। प्रश्न क्रमांक 2, बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयान्वी अव्यय टिंब प्रकारातील आहे। आता या ठिकाणी पहा, उभयान्वी अव्यय कोणता आलेला आहे? म्हणून। ठीक आहे, हे उभयान्वी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे। आता पुढे काय आपल्याला विचारलंय? हे उभयान्वी अव्यय टिंब प्रकारातील आहे, कोणत्या प्रकारचं आपल्याला सांगायचं आहे। आता पहा, बाळासाहेबांनी समजावून सांगितले याचा परिणाम म्हणून त्याने हे काम केले। म्हणजे काय झालंय तर पहिल्या वाक्यातील गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो। अशा वेळी काय म्हणायचं म्हणूनला तर परिणाम बोधक उभयान्वी अव्यय। ज्यावेळी पहिल्या वाक्यातील गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यातील गोष्टीवर झालेला असतो तेव्हा त्या ठिकाणी जोडणाऱ्या उभयान्वी अव्ययाला म्हणायचं परिणाम बोधक उभयान्वी अव्यय। म्हणून या ठिकाणी म्हणून हे काय आहे? परिणाम बोधक उभयान्वी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 3, आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते? आता या ठिकाणी पहा, पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? उद्देश आहे, तो पूर्ण व्हावा म्हणून आम्ही योगासने करतो। म्हणजे म्हणून हे काय झालं? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय। आता मित्रांनो, उभयान्वी अव्ययाचे मूळ प्रकार 2 आहेत, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय। जर एखादं वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलं गेलं असेल तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य, आणि जर एखादं वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडून बनलेलं असेल तर ते असतं मिश्र वाक्य। मग या ठिकाणी पहा, म्हणून हे काय झालं? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय। आणि मित्रांनो, हे उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे ते गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाच्या 4 प्रकारांपैकी एक आहे। आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी काय झालं? म्हणून हे गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय झालं। म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? मिश्र वाक्य। म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। शॉर्ट मध्ये पाहायला गेलं तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे आहेत 4 प्रकार। कोणते कोणते तर ते आहे कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय। या 4 पैकी जर एकानेही जर 2 वाक्य जोडण्याचं काम केलं असेल तर ते वाक्य काय बनणार आहे? मिश्र वाक्य बनणार आहे। प्रश्न क्रमांक 4, हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा इत्यादी शब्द परकीय भाषेतून आलेले आहेत। या ठिकाणी पाहायचं आहे, हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत। म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय आहे? बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले
यातील लाल लाल या शब्दाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा, लाल लाल एकच शब्द पूर्णपणे रिपीट झाला असेल तर त्याला काय म्हणायचं, पूर्णाभ्यस्त शब्द। आणि मित्रांनो हा कशामध्ये येतो, तर अभ्यस्त शब्दांमध्ये येतो, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर आहे। अभ्यस्त शब्दांचे प्रकार किती आहेत, एकूण 3 आहेत। पहिला अंशाभ्यस्त, दुसरा पूर्णाभ्यस्त आणि तिसरा अनुकरणवाचक। याबद्दल पूर्ण माहिती असेल तर चॅनलवरील इतर व्हिडिओ पहा किंवा आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहू शकताय। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य कोणते। या ठिकाणी पहा, आईनं बजावलं स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पूर्ण वाक्य, अभ्यासासाठी रोज पहाटे 5 वाजता उठायचं आहे। ठीक आहे, हे काय झालं, तर पूर्ण वाक्य योग्य प्रकारे झालं, म्हणजे पर्याय ए। या ठिकाणी जर हे सुद्धा वाक्य होऊ शकलं असतं उद्गारवाचक चिन्हांसह, परंतु काय झालं, तर या उद्गारवाचक चिन्हानंतर या ठिकाणी आपल्याला पाहिजे होता स्वल्पविराम, हा या ठिकाणी नाही, किंवा हे वाक्य पण चुकीचं दिलेलं आहे, फक्त पर्याय ए बरोबर दिलाय। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा कोणता आहे, लुटूपुटू। याच्यामध्ये काय असतं, ल आणि प ला पहिला उकार आणि ट आणि ट लाच दुसरा उकार, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द, ध्येयासाठी किंवा देशासाठी प्राणांची आहुती देणारा कोण, हुतात्मा, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली। पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले। म्हणतात ना टिंबटिंब, रिकाम्या जागी योग्य कोणती म्हण वापरता येईल। त्या ठिकाणी पहा, जेव्हा आपलं काहीतरी नुकसान व्हायचं असतं त्याच्या अगोदर आपण काहीतरी बुद्धिहीन गोष्ट केलेली असते। म्हणजे या ठिकाणी पहा, एक म्हण आहे, आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते। म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर बँकेतली खात्रीची ठेव काढून त्यांनी काय केलं, नव्या कंपनीमध्ये गुंतवली। म्हणजे काय झालं, आधी तर बुद्धी गेली, नंतर पुढे कंपनी बोगस निघून त्यांचे पैसे देखील गेले। म्हणजे काय, जेव्हा लक्ष्मी जाते त्याच्या अगोदर बुद्धी जाते, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। ही म्हण योग्यरित्या या ठिकाणी लागू होते। प्रश्न क्रमांक 10, सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव या अर्थाची म्हण योग्य पर्याय निवडा। या ठिकाणी पहा, सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव किंवा सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे, यासाठी कोणत्या म्हणी आहेत, घरोघरी मातीच्या चुली, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणं, कुठेही जा पळसाला पाणी तीनच, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणं, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे। ठीक आहे, आता राहिलाय बी। बी काय आहे, एकाच माळेचे म्हणी म्हणजेच सर्वजण सारखेच असणे किंवा सर्वांमध्ये समान गुणधर्म असणे किंवा सर्वांमध्ये समान दुर्गुण असणे। म्हणजे काय झालं, तर ए आणि सी समानार्थी आहेत किंवा एकाच अर्थाचे आहेत, परंतु एका माळेची म्हणी या अर्थाला लागू होत नाही, वेगळाच अर्थ निघतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, ए आणि सी बरोबर, बी चूक। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी 9 आले। या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। वाक्प्रचार कोणता आहे, नाकी 9 येणे। नाकी 9 येणे म्हणजे काय, प्राण कासावीस होणे, दमछाक होणे, ठीक आहे, किंवा खूप त्रास होणे, म्हणजे पर्याय डी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। कृपण म्हणजे कंजूस, ठीक आहे, पर्याय डी काय आहे, कृपणचा समानार्थी। त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, उदार किंवा उधळ्या, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर असणार आहे। उदार तरी असेल किंवा उधळ्या तरी असेल पर्यायामध्ये। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तो कोणता। या ठिकाणी पहा, कमळला समानार्थी आहे कुमुद, पंकज, नलिनी, परंतु कुसुम म्हणजे फूल, हा डायरेक्टली कमळला समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो। आता मित्रांनो, ज्या ठिकाणी प्रार्थना असेल, कीर्तन असेल, भजन असेल, देवाची आळवणी किंवा प्रार्थना असेल, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं शांतरस असतो, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला हे काय आहे, भक्तिगीत आहे, म्हणून या ठिकाणी शांतरस आहे। प्रश्न क्रमांक 15, पर्यायी उत्तरातून खालील शब्दसमूहांना एक शब्द सुचवा। मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण। या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या ठिकाणी मोफत कोरडा शिधा मिळतो त्याला म्हणतात सदावर्त, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 16, मुलांनी या शब्दात टिंबटिंब. आता हे पहा, मू हे एक अक्षर आहे. अक्षर कसं बनतं? व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर, म्हणजे म अधिक उ, मू काय झालं? अक्षर. हे बरोबर आहे. बी पहा, मू हे एक ध्वनिचिन्ह आहे. ध्वनिचिन्ह म्हणजे काय? आपण एखादा शब्द लिहितो त्यावेळी त्या शब्दासाठी प्रत्येक उच्चारासाठी जेव्हा आपण एखादं चिन्ह लिहितो तेव्हा त्याला काय म्हणतो? ध्वनिचिन्ह म्हणतो. म्हणजे या ठिकाणी मू हे ध्वनिचिन्ह आहे का? तर आहे, कारण मू हे आपण ज्या प्रकारे लिहितो ते काय झालं? मूचं ध्वनिचिन्ह झालं, म्हणून बी देखील योग्य आहे. पुढे, मू हा एक मूलध्वनी आहे. मित्रांनो, मू हा मूलध्वनी आहे का? नाही, तो मूलध्वनींपासून बनलेलं अक्षर आहे, परंतु मूलध्वनी नाही, म्हणजे सी चुकीचं आहे. राहिलं डी. म आणि उ हे मूलध्वनी आहेत, बरोबर आहे. म हे व्यंजन आणि उ हा स्वर हे मूलध्वनी आहेत, म्हणजे डी बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे मग? ए बरोबर, बी बरोबर, डी बरोबर आणि सी चूक, म्हणजे उत्तर आहे पर्याय बी. ए बी डी बरोबर, सी चूक. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे? पारंपरिक वर्णमाला विचारलं की 48, पर्याय सी. आणि आधुनिक विचारलं तर त्याच्यामध्ये आणखी 4ची भर पडून 52 झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18, सत्यार्थ प्रकाश या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूलध्वनी, स्वर, व्यंजन किती आहेत? आता या ठिकाणी पहा, सत्यार्थ प्रकाशचा आपल्याला विग्रह केला पाहिजे. स साठी स अधिक अ 2, त्यासाठी त य आ 3. ठीक आहे. परत थ साठी याच्यामध्ये र आला, त्यानंतर थ अ या ठिकाणी देखील 3. प्रकाश साठी पहा प र अ या ठिकाणी देखील 3. का साठी क आ 2 आणि श साठी श आणि अ 2. किती झाले? 2 अधिक 3 5, 8, 11, 13, 15. एकूण 15 मूलध्वनी याच्यामध्ये आहेत. आणि 15 असणारा पर्याय कोणता आहे? फक्त पर्याय ए आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, स्वर कोणते कोणते? स मध्ये 1, त्यामध्ये 1, थ मध्ये 1, प मध्ये 1, क मध्ये 1 आणि श मध्ये 1. एकूण 6 स्वर आहेत. ठीक आहे. या ठिकाणी 15 मूलध्वनी, 6 स्वर आणि 9 व्यंजन आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 19, शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? आता या ठिकाणी पहा, शीतोष्णचा विग्रह कसा होतो? शीत अधिक उष्ण, शीतोष्ण. आत्मोन्नतीचा विग्रह कसा होतो? आत्म अधिक उन्नती, आत्मोन्नती. दोन्हीमध्ये काय होतंय? तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ एकत्र येतात आणि काय बनतो? ओ बनतो. आणि काय झालं या ठिकाणी? दोन्ही एकत्र येणारे स्वर आहेत, म्हणून स्वरसंधी आहे, म्हणजे पर्याय ए. त्यासोबतच स्वरसंधीचा कोणता प्रकार आहे? जर स्वरांचं एकत्र येऊन ए किंवा ओ बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? गुणादेश स्वरसंधी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे? गुणादेश स्वरसंधी आहे. ठीक आहे. जर औ आणि ऐ बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वृद्धादेश म्हणतो. प्रश्न क्रमांक 20, चिदानंद या शब्दाचा विग्रह असा आहे. या ठिकाणी पहा, चिदानंद मध्ये काय होतं? तर त, चित मधील त पुढे स्वर आल्यामुळे तच रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये म्हणजे द मध्ये होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? चित अधिक आनंद, चिदानंद, पर्याय ए. ही कोणत्या प्रकारची संधी आहे? तच रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये झालं, म्हणून याला काय म्हणतो आपण? तृतीय व्यंजन संधी म्हणतो. ठीक आहे. कठोर व्यंजनापुढं मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यामुळे त्याचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं, याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, थापी, गुराखी, चोरी ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झाली आहेत? या ठिकाणी पहा, थापी, थाप अधिक ई, थापी. काय झालं? थाप मधील शेवटचा वर्ण अ आणि ई मधील पहिला वर्ण कोणता आहे? ई. अ अधिक ई एकत्र आले काय झालं? अ निघून गेला आणि ई राहिला, म्हणजे काय झालं या ठिकाणी? पररूप संधी झाली. म्हणजे या ठिकाणी थापी, गुराखी आणि चोरी याच्यामध्ये काय झालं? तर अ आणि ई एकत्र येतात आणि अ निघून जाऊन ई राहतो, म्हणजेच या ठिकाणी पररूप संधी होते. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, सौ नलिनीताई या आमच्या आता विहीन बाई आहेत. या वाक्यातील विहीन या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? विहीन एक वचनी शब्द आहे, त्याला अनेक वचनी रूप काय होतं?
विहिनी म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, विहीनचं अनेक वचनी रूप विहिनी असं होतं. आता लक्षात काय ठेवणार, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे ईकारांत होऊ शकतं. ठीक आहे, उदाहरणार्थ विहीन विहिनी, दौत दौती. ठीक आहे, अशा प्रकारे याचं अनेक वचन ईकारांत होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 23, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. या ठिकाणी आपण गावला काय म्हणतो, ते गाव. लक्षात ठेवायचं, तो म्हणालो तर पुल्लिंग, ती म्हणालो तर स्त्रीलिंग आणि ते म्हणालो तर नपुंसक लिंग. ते गाव म्हणजे काय झालं, नपुंसक लिंग, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 24, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. त्या ठिकाणी आन्सर की मध्ये याचं उत्तर अगदीच चुकीचं दिलेलं आहे, कारण या ठिकाणी पर्यायामध्ये तो पर्यायच नाहीये. आता या ठिकाणी कर्ता आपल्याला ओळखला पाहिजे. कर्ता कसा ओळखायचा, क्रियापदाला नारा नारी नारे कोण प्रश्न विचारायचा. क्रियापद कोणता आहे, होते. आता होतेचं मूळ रूप कोणता आहे, अस, मूळ धातू आहे अस, म्हणजे काय झालं, असणारे कोण असं आपण विचारलं तर उत्तर येईल ते काय असणार, वाक्यातील कर्ता. असणारे कोण तर बाळ. बाळ हे वाक्यामध्ये कर्ता आहे. आणि मित्रांनो, बाळला कोणताही प्रत्यय लागलेला नसल्यामुळे या ठिकाणी प्रथमा विभक्ती पाहिजे होती, परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये प्रथमा नाही. मग त्यांनी काय केलं तर आईलाच कर्ता मानून त्याला जोडलेल्या च्या या विभक्ती प्रत्ययाला उत्तर मानलं, म्हणजेच षष्टी हे उत्तर मानलेलं आहे. परंतु या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे असं समजून चला. या ठिकाणी काय पाहिजे, प्रथमा पाहिजे, कारण या ठिकाणी कर्ता आहे बाळ आणि कर्त्याची विभक्ती कोणती आहे, कोणतीच नाही, म्हणून प्रथमा. प्रश्न क्रमांक 25, हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता. या ठिकाणी पहा, हिरवे हिरवे गार गालीचे. हिरवे काय आहे, रंग आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, रंग, आकार, चव किंवा गुण दर्शवणारा शब्द जर विशेषणाचं काम करत असेल तर त्याला गुणवाचक विशेषण म्हणायचं. रंग, आकार, गुण, चव याला काय म्हणायचं, गुणवाचक विशेषण. हिरवा हा रंग आहे म्हणजे काय, गुणवाचक विशेषण आहे. क्रमवाचक कोणते आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे काय झाले, क्रमवाचक विशेषण झाली. आवृत्तीवाचक दुप्पट, तिप्पट, दुहेरी हे काय झालं, आवृत्तीवाचक. आणि गणनावाचक कोणती, सलग 1 2 3 4 गणनावाचक. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ टिंबटिंब या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील पहिलं आदिवासी विद्यापीठ आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये उभारलं जात आहे, म्हणजे पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते. या ठिकाणी पहा, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान बनलेले होते. वर्ष काय होतं तर यांचं वर्ष होतं 2004 ते 2014 या कालावधीमध्ये ते भारताचे पंतप्रधान होते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता या ठिकाणी राहिले ज्ञानी जेल सिंग, हे कोण होते, भारताचे राष्ट्रपती होते. झाकीर हुसेन राष्ट्रपती होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील पहिले हवाई संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पहिले हवाई संग्रहालय किंवा हवाई दल संग्रहालय नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, कर्नाटकमधील बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला टिंबटिंब यांचे नाव देण्यात आले. आता मित्रांनो, एकाच व्यक्तीवर 2 प्रश्न आलेले आहेत. कर्नाटकमधील बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, ऑपरेशन ब्रह्मा कशा संदर्भात आहे. आता या ठिकाणी पहा, ब्रह्मा म्हटलेलं आहे. आपण म्यानमारला आधी काय म्हणायचो, ब्रह्मदेश म्हणायचो किंवा बर्मा म्हणायचो. आणि मित्रांनो, यावरूनच म्यानमारमधील भूकंपाला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आलं. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, म्यानमारचं जुनं नाव ब्रह्मदेश होतं, आपण त्याला बर्मा असं देखील म्हणत होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, गटात न बसणारे पद ओळखा. तुतारी, बासरी, मृदंगम, सनई. या ठिकाणी पहा, तुतारी, बासरी, सनई या सर्वांना फुंकून वाजवायला लागतं, म्हणजे हे काय आहेत तर पवन वाद्य आहेत असं आपण म्हणूया. आणि मृदंगम या ठिकाणी हे काय आहे, तालवाद्य आहे, हाताने वाजवायला लागतं, म्हणजे हे काय झालं तर गटात न बसणारं झालं. ठीक आहे. पर्याय 32, प्रश्न 32 पहा,
भारतातील पहिला EFIR कोठे नोंदवण्यात आला? भारतातील पहिला EFIR कोठे नोंदवण्यात आला मित्रांनो? जम्मू काश्मीरमध्ये नोंदवण्यात आला, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिला EFIR जम्मू काश्मीरमध्ये नोंदवण्यात आलेला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, मंडल आयोगाच्या शिफारशी कधी लागू करण्यात आल्या? मंडल आयोगाच्या शिफारशी मित्रांनो 1990 साली लागू करण्यात आल्या, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. हा आयोग कशासाठी स्थापन करण्यात आलेला होता? तर OBC साठी आरक्षण देण्यासाठी 1979 मध्ये मंडल आयोग स्थापन करण्यात आलेला होता. ठीक आहे. म्हणजे काय, मंडल आयोग हा OBC संदर्भात आहे, OBC आरक्षणासंदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 34, जगातील पहिला AI मंत्री DLA टिंबटिंब देशाने त्यांच्या मंत्रिमंडळात डिजिटल मंत्र्याची घोषणा केलेली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, जगातील पहिला AI मंत्री म्हणून DLA या रोबोटची किंवा AI ची अल्बेनिया या देशानं मंत्रिमंडळात घोषणा केलेली आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, जागतिक जल पुरस्कार 2025 ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? या ठिकाणी पहा, जागतिक जल पुरस्कारांची सुरुवात वर्ष 2010 ला करण्यात आलेली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या समितीचे अध्यक्ष मित्रांनो आहेत विजय केंदवाड. लक्षात ठेवायचं आहे, कबुतरांमुळे होणाऱ्या मानवी आरोग्यावरील परिणामांच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या समितीचं नाव होतं विजय केंदवाड समिती, पर्याय डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय व्यक्ती कोण? या ठिकाणी पहा, 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय बी, रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती होते. लक्षात ठेवायचं आहे, 1913 साली गीतांजली या कादंबरीसाठी त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्यानंतर 1929 साली डॉक्टर CV रमन यांना फिजिक्समधील म्हणजे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 38 पहा, फेब्रुवारी 2025 मध्ये व्यायाम सायक्लोन हा युद्धसराव भारत आणि टिंबटिंब या देशादरम्यान पार पडला. आपण प्रश्न पाहिलेला आहे, सायक्लोन हा युद्धसराव भारत आणि इजिप्त या देशांमध्ये पार पडतो, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? द्विगृही विधिमंडळ म्हणजे काय? ज्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत असं राज्य. असे राज्य किती आहेत भारतामध्ये? 6 आहेत. कोणते कोणते? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधान परिषद देखील अस्तित्वात आहे, म्हणून पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आणि उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती जागा आहेत? त्यासोबतच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किती जागा आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं. विधानसभा आणि विधान परिषदेमधील सदस्यांची कमाल संख्या किती आहे महाराष्ट्रासाठी? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? आता या ठिकाणी पहा, ब्रिक्सची स्थापना कोणी केलेली आहे? तर ब्रिक्सची स्थापना केलेली आहे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर सुरुवातीला ब्रिक होतं फक्त. ब्रिक म्हणजे कोण? भारत, रशिया, भारत आणि चीन, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय ए, फक्त अ. ठीक आहे. त्यानंतर पुढे याच्यामध्ये साऊथ आफ्रिका सामील झाला, म्हणून याचं नाव काय बनलं, तर ब्रिक्स बनलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, टिंबटिंब देशामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवले. त्या ठिकाणी पहा, इराणमधील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? इस्रोचे नवे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर व्ही नारायणन, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यांच्या अगोदर कोण होते? त्यांच्या अगोदर होते डॉक्टर एस सोमनाथ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43,
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कोठे आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्स, लक्षात ठेवा, ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचं मुख्यालय गुरुग्राम, चंदीगडमधील गुरुग्राम या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब ही समिती नेमली. या ठिकाणी पहा, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनंत मनोहर बदर नावाची समिती नेमण्यात आली होती, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. किंवा अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र भूषण प्राप्त पहिल्या महिला व्यक्ती कोण? या ठिकाणी पहा, लता मंगेशकर या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत, म्हणजे पर्याय बी. त्यासोबतच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण? पु ल देशपांडे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांपैकी किती किल्ले कोकणातील आहेत? या ठिकाणी पहा, युनेस्को वारसा यादीमध्ये शेवटचं म्हणजे सर्वात नवीन वारसास्थळ म्हणून छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या 12 मध्ये पहा 11 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत आणि 1 तमिळनाडूमधील आहे. त्याचपैकी 11 पैकी मित्रांनो 5 किल्ले हे कुठे आहेत? कोकणामध्ये आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांपैकी 5 किल्ले कोकणामध्ये आहेत, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे 12वा किल्ला किंवा महाराष्ट्राबाहेरील किल्ला कोणता, त्याचं नाव काय? प्रश्न क्रमांक 47. 2025च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश आहे? आता बेसिक माहितीपासून पाहूया. 2025 साठी किती पद्म पुरस्कार दिले गेले? तर 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री असे पुरस्कार दिले गेले. म्हणजे एकूण किती? तर 131 पुरस्कार, पद्म पुरस्कार 2025 साठी दिले गेले. परंतु आपल्याला काय विचारले? महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर महाराष्ट्रासाठी पहा, 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री अशा प्रकारे एकूण 15 पुरस्कार महाराष्ट्रामध्ये दिले गेले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. 2025च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 48. गटात न बसणारा शब्द ओळखा. मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, द्वारकादास कोटणीस आणि किसन सारडा. या ठिकाणी पहा मित्रांनो, काय महत्त्वाचं या ठिकाणी काय पाहायला पाहिजे? तर 1930 साली सोलापूरमधील मार्शल लॉ दरम्यान 4 व्यक्ती आहेत. त्या 4 व्यक्तींना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. त्या 4 व्यक्तींची नावं काय आहेत? मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे. मग या ठिकाणी कोणतं नाव एक्स्ट्रा आलेलं आहे? द्वारकानाथ कोटणीस हे नाव या तिघांशी संबंधित नाही, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतीय इतिहासात औपचारिक महाभियोग प्रस्तावाला सामोरे जाणारे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर मित्रांनो, ज्ञानेश्वर नाही बरं का, ज्ञानेश कुमार हे भारतातील पहिले असे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत जे महाभियोग प्रस्तावाला सामोरे गेलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. जागतिक आनंदी दिन म्हणून टिंबटिंब हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस किंवा जागतिक आनंद दिवस, वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे सोलापूर बँड्समनचे प्रश्न समाप्त होत आहे. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि दिलेलं स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.